पुढच्या बातमीकडे वळूयात। पुणे मार्केट यार्डमध्ये आजही शेतमालाच्या गाड्यांची आवक कमी आहे। ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम 2 दिवसांनंतर सुद्धा जाणवतोय। मार्केट यार्डामध्ये येणाऱ्या 20% गाड्या संपामुळे कमी झाल्यात। आज शेतमालाच्या 1100 गाड्या दाखल झाल्या। गाड्यांची आवक कमी झाली असली तरी दर पडलेले नाहीत। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। केलेल्या कायद्याच्या विरोधात काल 2 दिवस जे आहे ते वाहतूकदारांचा संप होता। तो संप जो आहे तो या ठिकाणी मिटला असला तरी याचा परिणाम जो आहे तो आता पुणे भाजी मार्केट जे आहे ते त्या ठिकाणी पडलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। गुरुवारच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी रोज 1400 ते 1500 वाहनांची या ठिकाणी आवक होते, मात्र आज फक्त केवळ 1100 वाहनांची जी आहे ती या ठिकाणी आवक झाली। आपल्याला माहिती जी आहे ती आपल्याला प्रशासनाकडून मिळालेली आहे। दरवेळेस आपण पाहिलं तर याचा फटका जो आहे तो भाजीपाला दरवाढीला होतो, मात्र यंदा यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारचा फटका जो आहे तो या ठिकाणी बसलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। परराज्यातील अनेक वाहनं जी आहेत ती न आल्यामुळे ही आवक जी आहे ती घटल्याचं समोर येतं। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी प्रशासन आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारची आवक दर गुरुवारी होती ना आज काय आवकाची परिस्थिती? मागच्या गुरुवारच्या तुलनेमध्ये 200-300 गाड्या कमी आहेत। ते ह्याच्यामुळेच उत्तर भारतात ते भरल्या नाहीत, लोड झाल्या नाहीत गाड्या, त्याच्यामुळे बाकी काय बाजारभाव सगळं स्टेबल आहेत। त्याच्यामुळे बाजारभावावर काय फटका नाही, एवढा काय फरक पडलेला नाही काय तर। नक्कीच आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा फटका जो आहे तो या ठिकाणी भाजीपाला दरवाढीवर झालेल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला दिसून येत नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे पुणे शहर असेल किंवा ग्रामीण भागातून याच ठिकाणी जे आहे ते आता भाजी मार्केट जे आहे ते सुरळीत सुरू असलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं, मात्र वाहनांची संख्या जी आहे ते या ठिकाणी घटलेली आपल्याला एकूणच चित्र जे आहे ते दिसून येत आहे। कॅमेरामन विकी सर, रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे।